घडामोडी। गोहत्या कायद्याच्या विरोधात मुंब्र्यात मुस्लिम समाज बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन। वीज दरवाढी विरोधात राष्ट्रवादी पक्षाने केली वीज बिलांची होळी। 12वीचा निकाल लागणार वेळेवर। ठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये होत आहे वाढ। ठाण्यात शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न। गोहत्या कायद्याच्या विरोधात मुंब्र्यातील मुस्लिम समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे। गोहत्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कित्येक वर्षापासून हिंदू संघटना पाठपुरावा करीत होती, मात्र त्याला यश आले नाही। अखेर केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर या हिंदू संघटनांनी परत गोहत्या कायद्याचा पाठपुरावा सुरू केला। त्यामुळे गेल्या महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गोहत्या कायद्याची अंमलबजावणी लागू केली। त्यामुळे ठाणे व मुंब्र्यात कत्तलखाने आहेत। या कायद्यामुळे सदर कत्तलखाने बंद होण्याच्या मार्गावर असून तेथील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। यासाठी मुंब्र्यातील राष्ट्रवादी नगरसेवक शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यातील असंख्य मुस्लिम बांधवांनी या कायद्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेत जोडे मारून मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। या रास्ता रोको आंदोलनामुळे कल्याण शीळ येथे जवळजवळ 1.5 तास वाहतूक कोंडी झाली होती। अखेर पोलिसांनी 30 ते 40 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। वीज दरवाढी विरोधात राष्ट्रवादी पक्षाने वीज बिलांची होळी केली आहे। वीज दरवाढीच्या निषेधार्थ वागळे इस्टेट येथील वीज वितरण कार्यालयासमोर पारंपरिक पद्धतीने वीज बिलाची होळी करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। घरगुती वापराच्या वीज बिलात 35% वाढ झाल्याचा आरोप करून आमदार डॉक्टर आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली वागळे इस्टेट येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर होळीचा उत्सव साजरा करण्यात आला होता। श्रीनगर पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही, तरी देखील जमावबंदी आदेश मोडून आव्हाड, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेवक अमित सरैया, रेखा मिरजकर, मधु राव यांच्यासह शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी झाले। त्या सर्वांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वीज दरवाढ करण्यात आली नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना लेखी माहिती दिली आहे। त्या आधारे पोलिसांनी राष्ट्रवादीला आंदोलन करण्यास परवानगी दिली नव्हती, तरी देखील त्यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या विरोधात जमावबंदीचे आदेश भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। 12वीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार आहे। राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत चर्चा करून सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक चर्चा केली असून लवकरच सर्व प्रश्न सोडविणार असल्याने 12वीचे पेपर तपासणीचे काम सुरळीत चालणार असल्याने राज्यातील 12वीच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। मंत्रालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष DB जांभुरकर, सरचिटणीस अनिल देशमुख,
कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते व संघाचे अन्य पदाधिकारी यांची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या सोबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रदीर्घ चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ठोस आश्वासन दिल्याने प्रस्तावित आंदोलन करू नये अशी विनंती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची विना अनुदानित सेवा वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित झाले असून ज्या शिक्षकांच्या कायम विना अनुदानित तत्वावरील वैयक्तिक मान्यता झालेल्या नाहीत अशा शिक्षकांना नेमणुकीच्या दिनांकापासून कार्यरत मान्यता देण्याबाबत व संच मान्यता करण्याबाबत राज्य स्तरावर विशेष मोहीम हाती घेऊन 15 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील असे शिक्षण मंत्री यांनी सांगितले. 2008, 9 व 10 या वर्षातील उच्च माध्यमिक पायाभूत पेक्षा वाढीव पदांना मे 2014 मध्ये मान्यता दिली असून या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तांत्रिक बाबी पूर्ण करून या अधिवेशनामध्ये वेतन अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व 2012-13 मध्ये उच्च माध्यमिक विभाग नियुक्त केलेल्या शिक्षकांना मान्यता देण्याबाबत शिक्षण संचालकांनी काढलेल्या आदेशाची दुरुस्ती करून या शिक्षकांना मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्या टिकवण्यासाठी सुधारित निकष माध्यमिक विभागाचा निर्णय घेताना विचारात घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे 12वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार आहे. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. ठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाण्यात स्वाईन फ्लूची साथ वेगाने पसरू लागली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 187 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून सर्वाधिक म्हणजे 85 रुग्ण हे ठाणे शहरात तर 51 रुग्ण हे कल्याण मध्ये असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्वाईन फ्लू संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर ठाण्यात एका बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ठाण्यात हवेचा गारठा वाढला असल्यामुळे आतापर्यंत एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 85च्या वर रुग्णांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील 51 जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे तर ठाणे शहरात एकूण 85 रुग्ण स्वाईन फ्लूचे आढळून आले असून त्यातील 70 रुग्ण ठाणे शहरातील व 15 रुग्ण बाहेरील शहरातून आलेले आहेत. तसेच कल्याण शहरात 51 रुग्ण आढळून आले असून त्यातील 24 रुग्ण पॉझिटिव्ह तर भिवंडीत 1 रुग्ण आढळून आला आहे. उल्हासनगर मध्ये 10 रुग्ण आढळले. ठाणे शहरात स्वाईन फ्लू तपासणीसाठी 4 लॅब, शिवाजी रुग्णालय, कळवा येथे एक वेगळा वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. स्वाईन फ्लू बाबत जनजागृती करण्याबाबत व सर्वांनी या आजाराबाबत अधिक लक्ष घालून आजार आटोक्यात आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाण्यात शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला आहे. तिथीनुसार आलेला शिवजयंती उत्सव काल ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर संजय मोरे आदींनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पालखीचे विधिवत पूजन करून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली तर कोपरीत प्रथमच शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने अप्रकाशित शिवचरित्रावर व्याख्यान झाले. पारंपरिक प्रथेनुसार ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर संजय मोरे यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरात विविध शिवप्रेमी मंडळे आणि शिवसैनिकांनी शाखा शाखेमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करीत विविध समाज उपयोगी शिबिरांचे आयोजन केले होते. तर ठाणे महापालिकेने मासुंदा तलाव येथील शिवरायाच्या अश्वरूढ पुतळ्याला पालकमंत्री शिंदे आणि महापौर मोरे आदींनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जल्लोषात निघालेल्या मिरवणुकीने वातावरण शिवमय बनले. भगवे पेटे परिधान करून भगव्या वातावरणात निघालेल्या
मिरवणुकीत खास करून आदिवासी नृत्य, तारपा नृत्य, महिला लेझिम, झांज पथकांचा झंकार, ढोल ताशे व शिवचरित्रावर आधारित विविध खेळ आणि जिवंत देखावे आदींचे प्रदर्शन पाहायला मिळाले। यावेळी मोठ्या संख्येने ठाणेकर व शिवसैनिक उपस्थित होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे